नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम भगिनींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले आपण जो कालचा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्या भगिनींनी मला त्या व्हिडिओला खूप असा छान प्रतिसाद दिला। खूप असे तुमचे अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले आणि ते बघून मला देखील खूप आनंद झाला। असंच प्रेम तुम्ही या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर ठेवा आणि ज्या तुमच्या मागण्या असतील त्या नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून पुरवल्या जातील। तुम्ही फक्त विषय सांगा, त्याला धरून जे मला शक्य आहे माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करेल। परंतु तुम्हा सगळ्या भगिनींचे परत एकदा मनापासून आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलेलं होतं की उद्याचा व्हिडिओ काय असणार आहे। तुमच्या लक्षात देखील आलं असेल की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कधीपासून गेल्या 4 वर्षापासून काम करत आहोत, परंतु ते काम करत असताना तरी देखील आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका होतात। कळत मी म्हणते डायरेक्ट आपण चुका करत नाही, पण कळत नकळत चुका ह्या सगळ्यांकडनं होतात। माणूस हा चुकणारा प्राणी, परंतु ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याकडनं ही चूक कळत नकळत जरी झाली तरी ती दुरुस्त करायला मात्र आपल्याला वेळ हा भेटणार नाही। अशा काही ठराविक चुका आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ह्या चुका कमीत कमी आत्ता जरी झाल्या असतील तर ह्या पुढील महिन्या म्हणजे येणाऱ्या महिन्यापासून, तर बघा चुका जरी तुमच्या आत्तापर्यंत झाल्या असतील परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आपला प्रोत्साहन भत्ता किंवा आपलं जे काम आहे ते अपूर्ण राहायला नको, चुकीचं व्हायला नको। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळत नकळत होणाऱ्या आपल्या 5 ते 7 ज्या चुका आहेत त्या ऑनलाईन, त्या चुका आपल्याला झाल्यानंतर आपल्याकडनं त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्याला नवीन ते काम करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती आपल्याला करता येणार नाही। म्हणून हे काम करत असताना आपण अगदी काळजी घ्या। त्या 7 चुका मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात सांगणार, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही ही चूक टाळणार। आता सगळ्यात 1 नंबरची चूक म्हणजे आपण दरमहा वजन आणि उंची 1 ते 10 तारखेपर्यंत भरतो किंवा 1 ते 5 तारखेपर्यंत आपण वजन आणि उंची नोंदवतो। मग ते वजन आणि उंची नोंदवताना आपण नेमकं काय करतो, आता मी डॅशबोर्डवरच आलेली आहे जेणेकरून तुम्हाला याच्यातच ज्या 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या लगेच तुम्हाला इथं मी सांगू शकते। आता इथंच मी वजन देखील भरते जेणेकरून आपल्याला झालेली वजन इकडे येतात आणि राहिलेली इकडे येतात। तो तुम्ही देखील ह्याच पद्धतीने भरा, पण परंतु माझा मुद्दा वेगळा आहे की आपण नेमकी चूक कुठं करतो। आता एक वजनांचं तुम्हाला भरतानाच दाखवते। तर बघा, आपल्याला वजन भरत असताना आपल्याला इथं उंची टाकायची असते आणि इथं वजन टाकायचं असतं। मग इथं उंची टाकताना बऱ्याच जणींकडनं इतकी गडबड होते की त्यामुळे ते बालक जरी नॉर्मल श्रेणीचं असेल तरी ते बालक कधी कधी सॅमला येतं, कधी कधी मॅमला येतं। म्हणजे रिॲलिटी अशी असते किंवा त्या बालकाचं प्रत्यक्ष उंची ही तेवढी नसते, परंतु ती चुकीने जास्त टाकली गेली असते आणि त्याच्यामुळे ते बालक सॅम किंवा मॅमला येतं। त्याच्यामुळे हे काम करत असताना अगदी त्याच कामामध्ये अगदी व्यवस्थित, परंतु आपल्याला याच्यामध्ये जर तुमची थोडी पण गडबड झाली उंची नोंदवताना तर ते बालक सॅमला येईल किंवा तुम्ही खाली इथं वजनचं आपण आज टाकलं, उद्या आपण करेक्शन करू शकतो की वजन आपल्याकडे जर चुकून भरलं गेलं तर उद्या आपल्याला संधी आहे, उद्या किंवा परवा म्हणजे आज भरलं तर आजच्या आज बदल होत नाही, परंतु दुसऱ्या दिवशी आपण वजन हे बदलू शकतो। परंतु उंची एक असा घटक आहे याच्यातला की ह्या मॉड्यूलमध्ये उंची ही आपल्याला आता बदल करता येत नाही। त्याच्यामुळे ती एकदा जी टाकली जाते तर ती वाढती टाकावी लागते, परंतु आपण तिला कमी करू शकत नाही। त्याच्यामुळे उंची भरत असताना आपल्याला काळजी आणि आपल्याला पुढे एक ऑप्शन आहे बघा, तुम्हाला आता हेच उदाहरण दाखवून देते मी। आता समजा या बालकाचं आहे तेच टाकून देते कारण माझी उंची घेतली गेलेली नाही, परंतु तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवून देते की आपण कशा पद्धतीने करू शकतो। हे एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे, दुसरं काही करायचं नाही आहे। आता हे तुमचं भरून झाल्यानंतर पुढे जाऊन आपण ज्यावेळेस जातो तर बघा ते गेल्यानंतर आपल्याकडे वेळ असतो। जर तुम्हाला वाटलं इथं तुम्ही खात्री करा, बघून घ्या की इथं उंची बरोबर टाकली का, इथं वजन बरोबर टाकले का, मग तुम्हाला वाटतं की योग्य आहे, बरोबर आपण जे घेतले तेच आहे, तर मग सादर करार क्लिक करा। परंतु तुम्हाला वाटलं की नाही, मला असं वाटतं की माझ्याकडनं टाकताना काहीतरी चूक झाली, तर नक्कीच आपल्याला इकडचं बटन दिलेलं आहे त्याचा मग उपयोग करा आणि बॅक जा। बघा, रद्द करार क्लिक करा। बघा, आता रद्द करार क्लिक करा म्हणजे परत मी जिथे आहे तिथे येऊ शकते। म्हणजे मला वाटते की नाही हे चुकते काहीतरी, तर मग म्हणजे माझी उंची चुकते किंवा माझं वजन चुकते, तर मग हे करेक्शन करा। कारण की तुमची उंची टाकण्याची जर चूक झाली तर ते बालक कुपोषणात जाणार आहे आणि आपण वजन तेवढं पण वाढून म्हणजे चुकीचं होईल ते देखील। त्याच्यामुळे उंची आपल्याला बदल करता येणार नाही। त्याच्यामुळे ही चूक सर्वप्रथम जर तुमचे वजन कारण की सुट्ट्या आताच संपलेल्या आहेत त्याच्यामुळे वजन टाकले गेले नसतील तर कृपा करून हे वजन टाकत असताना उंची टाकत असताना अचूक नोंदवा। एवढंच मला तुम्हाला जी पहिली चूक होते आणि ही खूप महत्त्वाची, याच्यामुळे आपलं कुपोषण जे आहे ते आपल्याला दिसतं। त्याच्यामुळे मी हा एक मुद्दा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आता
बघा आपला त्याच्यात डॅशबोर्डमध्येच दुसरा मुद्दा लपलेला आहे, तो पण तितकाच महत्त्वाचा आहे। बघा तुम्हाला इथं होम विजिट दिसत आहे, हा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण की गृहभेट एकदा तुमची चुकली, एकदा जर तुमची गृहभेट चुकली तर ती आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही याच्यामध्ये ती आपल्याला देता येत नाही, ती ऑनलाईन आपल्याला टाकता येत नाही। त्याच्यामुळे कृपा करून नेहमी डॅशबोर्ड ओपन करायचं आणि डॅशबोर्डवर तुमचं वजन राहिलेत का, तुमची होम विजिट राहिली का, अगदी रोज बघायचं काय लागतं आपल्याला। आता गृहभेटच्या मॉड्यूलमध्ये जायचं आणि बघून घ्यायचं, आपल्याला लगेच इथं आकडा दिसतो की आपलं राहिलंय का, किंवा डॅशबोर्डवरच दिसून जातं, आपल्याला तिथं पाहायची गरज पण नाही। तर डॅशबोर्ड ओपन केलं म्हणजे आपल्या डॅशबोर्डच्या समोरच आपल्याला कळतं की आपलं गृहभेट आपली ही प्रत्येक मॉड्यूलमध्ये जायची गरज नाही। हे 2 कामं जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्हाला फक्त डॅशबोर्ड बघायचा, डॅशबोर्ड पाहिलं इकडं गृहभेट 0 आहे म्हणजे आपल्याला द्यायची गरज नाही, इकडे आपले वजन 0 आहेत म्हणजे आपल्याला वजन आपले राहिलेली नाहीत, परंतु आता मला दिसतंय, आता हे मी सुरुवात केलेली आहे, वजन अजून घेतले गेले नाही त्याच्यामुळे, पण माझं काम आहे की मला हे बघायचं आहे की आता माझे वजन इथं बाकी नाहीत, 0 आकडा आलेला आहे, माझे होम विजिट बाकी नाही, म्हणजे हे डॅशबोर्ड आपण रोज बघून घ्यायचं, रविवार सोडून हे रोज डॅशबोर्ड आपलं ओपन होतं। तर अशा पद्धतीने असं देखील ओपन होतं, परंतु फक्त आपल्याला जे पुढचं तुम्हाला तिसरी जी चूक होते ती दाखवायची आहे ती मात्र राहून जाते। आता ती तिसरी चूक जी आहे ती आहे आपली डेली ट्रॅकरमध्ये। तर डेली ट्रॅकरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला ते बघायचं आहे नेमकी आपण ती चूक कुठे करतो। आता बघा TH4 भरताना तर TH4चं उदाहरण माझ्याकडे नाही, कारण माझा TH4 भरला गेलेला आहे, परंतु TH4 भरताना आपल्या बऱ्याचशा भगिनींची चूक कुठे होते। आता बघा इथं दिवस आहेत, आता माझ्याकडनं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी एक लाभार्थी आहे, बघा TH4 साठी लाभार्थी आलेला, बघा आपण TH4 साठी पण हो हाही माझ्याकडे उदाहरण आहे, मग कशा पद्धतीने होतं ते देखील तुम्हाला दाखवते। तर बघा आता इथं लाभार्थी आहे, इथं तुम्हाला मी टच करून दाखवते, बघा आपण TH4 कुठं भरतो सगळ्यांना माहिती, परत एकदा दाखवून देते की आपली नेमकी गडबड कुठे होते, तर ते आपल्याला बघायचं आहे। आता बघा बऱ्याच जणींची चूक कुठे होते, फक्त हे काम आपल्याला महिन्यातनं एकदा करायचे, त्याच्यामुळे ह्या कामामध्ये अचूकता असायलाच पाहिजे। एकदा झाल्यानंतर परत ती आपल्याला ते भरता येणार नाही किंवा ती चूक दुरुस्त करता येणार नाही, म्हणून TH4 भरताना देखील काळजी घ्या की आपल्याला इथं आता 3 ऑप्शन आहेत, तर 3 मध्ये इथं 7 दिवस पहिलंच ऑप्शन असतं, इथं 15 आणि इथं 25, पण आपल्याला टिक कुठं करायची 25 आणि त्याच्यानंतर इथे हे आपल्याकडनं होत नाही। बघा बऱ्याचदा हेच घडतं की आपल्याकडनं 7 दिवस राहून जातात आणि आपला जो फॉर्म आहे हा सबमिट होऊन जातो। त्याच्यामुळे असं न करता आपण सगळ्यांनी हे काम करायचं आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 1 ते 3 तारखेदरम्यान जो TH4 नोंदवायचा, आता सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे थोडं उशीर झाला तरी हरकत नाही, परंतु या पुढील महिन्यामध्ये मात्र तुम्ही दुरुस्त ते करू शकता किंवा वेळेवर भरू शकता। आणि आणखी एक समजा तर तुमच्याकडनं बऱ्याच जणांकडनं मला कमेंट आल्या, त्याच्यावरच माझा हा आजचा व्हिडिओ आहे की ताई 7 दिवस भरले गेलेत, मग आता तुम्ही एक काम करा की परत 15 दिवस भरून घ्या, म्हणजे तुमचे कमीत कमी 22 दिवस येतील, पण तुम्ही 25 दिवस तुमचं क्लिक होणारच नाही आणि भरलं देखील जाणार नाही, त्याच्यामुळे 15 दिवसाचं भरून घ्या, म्हणजे कमीत कमी 22 दिवस TH4 हा दिला जाईल ज्यांच्याकडनं चुकून 7 दिवसावर क्लिक झाले यांच्यासाठी। परंतु ज्यांचं यापुढे चूक होऊ नये जर झाली असेल तर ही काळजी घेण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आपली पाकिट संख्या याच्यावर देखील तुम्ही व्यवस्थित क्लिक करा। आणि त्याच्यानंतर बघा आता ह्या बालकाचं कुठलंच प्रकारचं नाही, त्याच्यामुळे मला हे करावं लागत आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही TH4 हा नोंदवू शकता, म्हणजे 25 दिवस त्या बालकाचे TH4चे हे अपेक्षित आहेत। मग त्याच्यामुळे जर चुकून तुमच्याकडनं 7 दिवस हे बऱ्याच जणांकडनं होतंय, तर बघा TH4 नोंदवताना तुम्ही चूक करता। त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आता होम पेजवर येऊ। होम पेजला आल्यानंतर बघा इथे देखील आपलं जे साठा रजिस्टर आहे याच्यामध्ये देखील आपण जो आहार नोंदवता तो जो तुम्ही आलेला आहे तो अगदी अचूक जसा आहे तसा तो उतरवा, तसा भरा। याच्यात जर तुम्ही जास्ती भरला गेला आपल्याला कमी करता येणार नाही, परत करेक्शन करता येणार नाही, हा तुमच्याकडनं चुकून कमी भरला गेला तर तो जो एकूण साठा आहे त्याच्यातनं मायनस करून जो राहिलेला आहे म्हणजे जो कमी नोंदवला गेला तो परत आपण नोंदवू शकतो। परंतु तुम्ही जर जास्तीचं तुमच्याकडनं चुकून भरला गेला, त्याच्यामुळे हे भरत असताना हे काम महिन्यातनं एकदाच करायचं काम आहे, त्याच्यामुळे इथं देखील म्हणजे तुमचं TH4 असेल किंवा इथं SCM म्हणजे गरम ताजा आहारचं असेल तर दोघंही साठा रजिस्टर भरत असताना गडबड करू नका, अगदी काळजीपूर्वक भरा। आणि हे भरत असताना फक्त ह्याच कामावर आपलं फोकस असणं महत्त्वाचं आहे। आपण कुठलं दुसरं काम करत असू, कोणाशी बोलत असू तर ह्या गर्दीमध्ये ही कामं करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे त्याचा खूप त्रास होईल, कारण की साठा रजिस्टरवरचं आता जो शिल्लक असेल त्याच्यानुसार पुढचा आहार देखील हा येऊ शकतो। त्याच्यामुळे साठा रजिस्टर नोंदवताना आता जे झालं ते ठीक आहे, आपल्याला 1-2 महिन्याचा सवलत किंवा कालावधी हा दिला जाईल,
परंतु याच्यानंतर दिला जाणार नाही। त्याच्यामुळे कृपा करून ह्या महिन्याला तुमच्याकडनं काही गडबड झाली असेल तर येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजेच आता समजा नोव्हेंबरचा जर तुम्ही साठा रजिस्टर नोंदवलं नसेल तर तुमची चूक तुम्ही दुरुस्त करा, अगदी व्यवस्थित करा। बघा SCMचं तुम्हाला सांगितलेलं गरम ताजा आहाराचं जेवढा आपल्याला आहार आलेला असतो पूर्ण त्या ग्रॅमची ते लाखोत पण आकडे येतील हजारोमध्ये, तर त्याची तुम्ही टोटल मारून टाकायची आहे आणि SCMची म्हणजे THRची ही पाकिट संख्या ही टाकायची गरोदर स्तनदा 6 महिने तर 3 वर्ष आणि कुपोषित बालक यांचा अशा पद्धतीने तो व्यवस्थित नोंदवा। जे पावतीवर आहे त्याच्या बाहेर जाऊ नका, जे पावतीवर आहे तेवढंच नोंदा। तर हे एक महत्त्वाचं आहे। त्या जेव्हा साठा येईल 2 महिन्यातनं एकदा जरी आला तर तेव्हा तो तुम्हाला नोंदवायचं आहे। त्याच्यानंतरचं मॉड्यूल येतं आपलं ते म्हणजे लाभार्थी लसीकरण। तर बघा लसीकरणचं देखील इतकं महत्त्वाचं आहे की लसीकरणाचं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की ह्या चुका उंचीची चुकी आपल्याला दुरुस्ती करता येणार नाही साठाची, परंतु लसीकरणाचं देखील एक आहे की लसीकरणाची एकदा तारीख टाकली गेली तर लसीकरणाची तारीख ही तुम्हाला बदल करता येत नाही। त्याच्यामुळे कृपा करून ही तारीख तुम्ही किती बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्या लाभार्थ्याची ती तारीख ही बदलत नाही। त्याच्यामुळे बघा तुम्ही त्याच्यावर टच करा, काही करा, नंतर काही होत नाही। बघा तुम्हाला उदाहरण दाखवता मी समोरच जे माझं भरलेलं आहे तर त्यांचं मी तुम्हाला उदाहरणाच्या स्वरूपाने सगळ्या गोष्टी कव्हर करत आहे की ते आपल्याला बदल करता येत नाही। आणि लसीकरण हे 3 महिन्यासाठी म्हणजे 3 महिन्यापर्यंतचं बालकाचं तुम्ही टाकू शकता, म्हणजे 3 महिने झालेले आहेत लस देऊन तोपर्यंत टाकू शकता आणि त्याच्यानंतरचा महिना उलटला म्हणजे लसीकरणाची तारीख ओपन होत नाही। त्याच्यामुळे लसीकरण हे वेळेत म्हणजे ज्या तारखेला दिलं गेलं त्याच्या 1-2 दिवसात जरी तुम्ही भरलं, एका महिन्यापर्यंत भरलं तरी चालणार आहे। तर ही चूक देखील तुम्ही टाळा, ही चूक आपल्याकडनं दुरुस्त होण्यासारखी नाही, होम विजिट झालं। आणि त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण नवीन बॉर्न म्हणजे जेव्हा नवीन जन्म होतो तर नवीन जन्म होत असताना जेव्हा आपण नोंदवतो म्हणजे गरोदरची स्तनदा करतो तर ती गरोदरची स्तनदा करताना जेव्हा आपण बालक भरतो तर ते बालक भरत असताना मात्र आपल्याला त्याचं लिंग हे देखील अचूक टाकायचं आहे। कारण की आधार ज्यावेळेस येतं त्यावेळेस सगळी माहिती बदल होते परंतु लिंगमध्ये बदल होत नाही। त्याच्यामुळे लिंग म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी तिथं दिलेला असतो कॉलम, तर तो भरत असताना मात्र तुम्ही अचूक भरा, कारण की ही देखील दुरुस्ती करता येत नाही, ते डायरेक्ट डिलीट करावं लागतं। आणि डिलीट तुम्हाला माहिती आहे की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये डिलीटचं ऑप्शन नाही, ते ऑप्शन आपल्या परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला आहे, त्या बदल करू शकतात। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यांच्याकडे बऱ्याच वेळेस डिलीट करायला शक्य होत नाही, त्याच्यामुळे आपण देखील आपल्या स्तरावर ही कामं व्यवस्थित करा। तर ही एक चूक टाळा। आणि त्याच्यानंतर CB कार्यक्रम ज्यावेळेस तुम्ही 2 कार्यक्रम नोंदवता तर एक कार्यक्रम हा आता आमच्याकडे पहिला बुधवार आहे आणि तिसरा बुधवार आहे। आता प्रत्येक याच्यामध्ये बदल आहे पण आमच्या जिल्ह्यामध्ये पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार असा आहे CBचा। पण साधारणतः तुम्ही 15 दिवसाच्या आतील एक तारीख कुठली घेऊ शकता किंवा 15 तारखेनंतरची दुसरी तारीख तुम्ही कुठली घेऊ शकता, पण हे 2 तारखा ह्या व्यवस्थित तुम्ही कुठल्याही बरा याच्यामध्ये काही फरक पडत नाही। परंतु तुमच्याकडनं चुकून कुठला कार्यक्रम नोंदवला गेला म्हणजे कार्यक्रम घेतला तुम्ही अन्नप्राशनचा आणि तुमच्याकडनं झाला तो सुपोषण दिवस, तर तुम्हाला हा बदल जर करायचा आहे तर तो दिवसभरात म्हणजे ज्या दिवशी समजा आज 7 तारखेला तुम्ही जो बदल केलेला आहे तो 7 तारखेचा बदल जर तुम्ही दिवसभरात तुमचं लगेच लक्षात आलं तर तुम्ही आज दिवसभरामध्ये तो बदल करू शकता। परंतु जर दुसरा दिवस म्हणजे मी आज 7ला भरला ना 8ला बदल करायला गेली तर तो बदल होत नाही। त्याच्यामुळे CB कार्यक्रम नोंदवताना देखील हीच काळजी घ्या। आणि त्यानंतर VHND मध्ये देखील तुमची जर तारीख डेट चुकली तर ती त्या दिवशी बदल होते, दुसऱ्या दिवशी बदल होत नाही। त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना आपण आपल्यामध्ये परफेक्टपणा कसा येईल, आपल्या चुका कशा टळतील, आपल्याकडनं चुका होतात आणि मग आपल्याला वाटतं की आपण तर काम करत आहोत पण आपले नेमकं कुठं चुकत आहे आणि ह्या चुकण्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता हा जाऊ नये एवढ्या हेतूनेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरची चूक टाळावी म्हणून आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यानंतर तुमचे अजून काय मागण्या आहेत आणि फक्त नवीन नोंदणीच्या संदर्भामधलं सोल्युशन अजूनही माझ्याकडे देखील उपलब्ध नाही आणि मी जे नोंदणी करत आहे ते माझ्या नोंदल्या जातात पण माझ्या बऱ्याचशा भगिनींच्या नोंदल्या जात नाही। आता त्याचं कारण मला प्रत्यक्ष पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हाताळल्याशिवाय लक्षात येणार नाही। माझं तर नोंदलं जात आहे परंतु तुमच्या बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट येतात की ताई आमचं नोंदलं जात नाही, गरोदरची स्तनदा होत नाही, त्याच्यानंतर बालक नोंदवलं जात नाही। मी आत्ताच काल एक माता नोंदवली वाटल्यास व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते।
पण शेवटच्या स्टेपला पण एक गोष्ट आहे की ती देखील झाली असेल तर ती समजून घ्या की ती माता तुमची स्तनदा झाली आणि ते बालक तुमचं नोंदवलं गेलं। उद्या वाटल्यास मी व्हिडिओच्या माध्यमातून ते पण सांगते, परंतु नेमकं तुमचं कुठं चुकत आहे हे देखील तुम्ही बघा। वाटच तुम्ही बरोबर पण करत असाल, पण नेमकं काय होतं आता हे पण मला सांगता येणार नाही, परंतु माझं सगळ्या नोंदणी वगैरे होत आहेत, परंतु तरी बघू आणखी एक व्हिडिओ करते। आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच, धन्यवाद।